नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचा मुंडा कसा काढायचा हे सांगणार आहे. तर मी बऱ्याच वेळा ब्लाऊजवरून मुंडामधून बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तरीसुद्धा काही जणांचा मुंडा कमी पडतोय, म्हणजे बाही कमी पडतीये. तर ती कशामुळे पडते तर इथं मी तुम्हाला हा मुंडा मोजून दाखवणार आहे आणि यावरूनच बाही कटिंग कशी करायची हे सांगणार आहे, ज्यामुळे तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही. बाहीचा मुंडा म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा मुंडा. ब्लाऊजचा मुंडा जेवढा आहे तेवढाच आपल्या ब्लाऊजचा आहे तेवढाच बाहीचा मुंडा आपला भरला पाहिजे. तरच तुमची बाही जी आहे ती परफेक्ट बसते, कमी भरत नाही किंवा जास्तही होत नाही. तर त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत हे पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण हा जो पॅटर्न कटिंग केलेला असतो, आता इथे समजा हा तुमचा पेपर आहे बॅक पार्टचा आणि तो तुम्ही कटिंग केलेला आहे. तर याचा आपल्याला मुंडा मोजायचा आहे. तर मुंडा मोजताना नेहमी आपल्याला जो बॅक पार्टचा मुंडा आहे तोच मोजायचा आहे. पुढच्या बाजूचा मुंडा कधीही मोजायचा नाही. बाही कटिंग करताना सुद्धा किंवा आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस सुद्धा मुंडा घेर मोजतो, त्यावेळेस सुद्धा आपण पाठीमागचाच मुंडा मोजायचा आहे. पुढचा मुंडा काय होतो, आपण खोल खड्डा इथं तयार करतो आणि त्यामुळे तो काय होतो, जास्त भरतो. त्यामुळे कधीही आपण पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे. तर इथे मी फक्त बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्टवरूनच तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे, पुढचा घेऊ नका. तर इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडण्यासाठी जाणार आहे. आता ही साईज आहे 36. तर पहा, इथून छातीचा चौथा भाग 9 इंच आहे आणि याच्या पुढे हे मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर हे मार्जिन किती घेतलंय हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर इथं हे 1.5 इंच मार्जिन आहे, आता हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि हा पाठीमागचा मुंडा घेर आहे. तर इथून हे अर्धा इंच मार्जिन जे आहे ते सोडून द्यायचं, कारण इथं आपण शिलाई मारणार, शोल्डर आपण जोडणार, त्यावेळेस हे अर्धा इंच मार्जिन आपलं जाणार आहे. म्हणून इथं पहा, हे सोडून इथून हा मी मुंडा घेर मोजणार आहे. आता 36 साईजमध्ये मी मुंड्याची उंची घेतलेली आहे 6 इंच. त्यावेळेस मुंडा घेर माझा किती भरतोय पहा, बरोबर 7.25 इंच. जिथे आपण फिटिंग करतो तिथपर्यंत हा मुंडा घेर मोजायचा आहे. किती? 7.25 इंच, 7.7 हा आपला मुंडा घेर भरलेला आहे. आणि याच्या पुढे हे जे 1.5 इंच मार्जिन आहे ते आपण नंतर वापरणार आहे. तर लक्षात ठेवा, इथंपर्यंत जिथे आपण फिटिंग करतो, इथे छातीचा चौथा भाग जिथपर्यंत भरतो तिथपर्यंतच आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे. मग आपला मुंडा घेर किती भरला? 7.25 इंच. तर आता मी बाहीचं कटिंग कसं करायचं हे सांगते, म्हणजे तुमची बाही कमी पण नाही पडणार आणि जास्त पण नाही होणार. आता इथे मी बाहीची उंची घेणार आहे 5 इंच. 5 इंच बाहीसाठी एखादी उंची घेऊ, मग पुढे सांगते. 5 + 1 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. आता हे मार्जिन अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच असणार आहे आणि साधी बाही म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला जेवढं लागतं 1.5 इंच 2 इंच तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता. उंचीमध्ये तेवढं तुम्ही प्लस करायचं. तर पहा, इथं मी 3.5 इंच कॅप हाईट घेणार आहे. 4 इंचाच्या बाहीसाठी तुम्ही 2.5 इंच कॅप हाईट घेऊ शकता. आता मी पहा, एक बाहीचा व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्या खाली कमेंट आलेली आहे छोट्या बाहीसाठी कॅप हाईट किती घ्यायची. तर 3 इंचाची बाही कटिंग करताना आपण इथून खालच्या साईडून वरती 1.5 ते 2.25 इंच घेतो, हे मी सांगितलेलंच आहे. त्यामुळे तिथं कॅप हाईट किती घ्यायचा याचा प्रश्नच येत नाही. इथून आपण 1.5 ते 2.25 इंच टाकायचंय. मग राहिली बाही कोणती? 4 इंचाची. तर त्या 4 इंचाच्या बाहीसाठी तुम्ही 3 इंच कॅप हाईट घ्यायची आणि 5 इंचाच्या पुढे आता इथे बाही असते त्यावेळेस मी सांगितलेलं आहे तुम्हाला 3.5 इंच कॅप हाईट वापरायची, किंवा 5 इंचाच्या पुढे तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? छातीचा 10वा भाग. आता इथं 36 बाही आहे, तर त्यामध्ये एक पॉईंट दिला तर 3.6 येतोय. तर 3.6 इथं तुम्ही वापरू शकता, म्हणजे जवळपास 3.5 इंचच होते. तर अजून म्हणजे आता तुम्ही म्हणाल परत की 44 साईजमध्ये 4.4 येणार. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तिथे फक्त 4 इंचापर्यंतच कॅप हाईट घ्यायची. 4 इंचाच्या पुढे तुम्ही कॅप हाईट नाही घ्यायची, कारण जसजशी साईज वाढत जाईल तसं ते अंतर खूप मोठं होत जाईल. मग जेव्हा कमी बाही असते उंचीची त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण 4 इंचापर्यंत कॅप हाईट घेऊ शकतो. हेवी साईजमध्ये मी सांगितलं, मग नाही तर तुम्ही हा 10वा भागाचा हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता.
10वा भाग सरळ सरळ करा आणि कॅप घेऊ शकता. घेतल्यानंतर आता आपला मुंडा घेर किती आलेला होता 7.5. तर तो इथून पहा, इथं जी उंची आहे इथून 7.5 इंच या लाईनवरती ही जी कॅफायची लाईन घेतलेली आहे तिथं टेप असा तिरका ठेवायचा. कुठं जिथं मेजरमेंट येत असेल तिथं मार्किंग करून घ्यायचं. ठीक आहे. 7.5 इंचाचा हा आपण मुंडा घेर वापरलेला आहे. आता इथून मी तिरकी लाईन ओढून घेते. आता इथे 2 इंच 2 इंच आणि असे हे 2 इंच असे जर भाग केले तर आपला हा भाग कमी पडतोय. मग आपण काय करायचं, अशा वेळेस या लाईनचं समसमान 4 भाग करून घ्यायचे. इथे सेंटर आला. आता ह्या लाईनचा परत सेंटर करूया. इथे सुद्धा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंचच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं. इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. आता तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की मी बाहीला आकार कशा पद्धतीने देते. या 1 इंचाच्या पॉईंटवरून इथे परत इथे 1 पॉईंट देणार आणि हा असा आकार द्यायचा. अगदी 2 मिनिटांमध्ये आपली बाही तयार होते. दंड घेर घेऊया आपण 6 इंच. आता इथे जे मार्जिन आपण घेतलेलं होतं ब्लाऊजमध्ये, पाहिलं आपलं किती होतं 1.5, तर ते मी इथं 1.5 इंच घेतलं आणि इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायचं. हे असं जोडायचं. जोडल्यानंतर हा जो भाग आहे तो असा तिरका आपल्याला डाऊन करायचा आहे अर्धा इंच, जवळपास अर्धा इंच. मग पहा, इथून इथपर्यंत जो आहे तो आपला बाहीचा मुंडा आहे. म्हणजे हे अंतर आपल्या ब्लाऊजच्या मुंड्याशी बरोबर मॅच होतं. म्हणजे ब्लाऊजचा जेवढा मुंडा भरणार तेवढाच हा मुंडा परफेक्ट भरणार आणि तुमची बाही अजिबात कमी जास्त होणार नाही. मग आता आपली बाहीची घडी किती भरते, तर हे टोटल आपलं 1.5 इंच मार्जिन जे आहे तिथून इथपर्यंत पूर्ण मोजायचं. 8.5 इंच किती आलेली आहे आपली बाहीची घडी, 8.5 इंच. 1.5 इंच मार्जिन असताना आलेली आहे आणि 2 इंच मार्जिन असताना आपली घडी 9 इंच भरणार. पहा, मुंडा घेर हे आता ही बाहीची घडी सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्या मुंडा घेऱ्यावरती अवलंबून आहे. मुंडा घेर जेवढा जास्त तेवढी बाहीची घडी जास्त भरेल, मुंडा घेर जेवढा कमी तेवढी बाहीची घडी आपली कमी भरणार आहे. त्यासाठी कधीही तुम्ही मुंडा घेर मोजून बाहीचं कटिंग करत जा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमची बाही कमी वगैरे पडणार नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.